नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघत आहात रायडर शुभम. तर आजचा आमचा सीन असा काही ठरला आहे की आम्ही एक शॉर्ट नाईट कॅम्पिंगला चाललो आहे. मे बी इथं जवळपासच काहीतरी लोकेशन असेल. एक्झॅक्टली मला लोकेशन माहिती नाही आहे आम्ही कुठं चाललो आहे. बट मी आता आहे अक्षय भैयाच्या फ्लॅटवरती बानेरला, आणि आतमध्ये सगळे प्रिपरेशन करत आहेत मित्रमंडळी सगळे, जसं की चिकन मॅरिनेशन्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या. लेट मी शो यू. येस अक्षय भैया, नमस्कार. नमस्कार. कसं काय चाललं आहे? बढ़िया. बढ़िया चल रहा है. प्रिपरेशन कैसा चल रहा है? अभी तो शुरुआत हुई है. शुरुआत हुई है? अच्छा, अच्छी बात है, अच्छी बात है. अभी तो शुरुआत हुई है. और क्या क्या करना बाकी है अभी? बहुत कुछ बाकी है. रेसिपी डालें मेरे यूट्यूब चैनल पे, रेसिपी डाल देंगे. सही है. आकाश भाई, अपना आपका कैसा बात है? क्या क्या कैसे एक क्या? घंटा धूप में गाड़ी चला के आए हो गए. क्या बोलने का, इतना धूप है पुणे में. वैसे हिल स्टेशन देखे भी हिल स्टेशन वाला फील नहीं आ रहा है. मजे मजे धूप में आए तो भाई. मजे कुछ नहीं थे ब्रो, बस धूप ही धूप. सही है. नया ब्लू आर्मर लिया है. अरे भाऊचा नवीन ब्ल्यू आर्मर. येलो लाईट का लागते बे? चार्जिंगवर दे म्हणून. ओके ओके ओके. येलो तर- आहे, मग ग्रीन होणार आणि मग ग्रीन कॉन्सर्ट होणार, म्हणजे 100% 100% झालं. तर ग्रुपमध्ये सगळे ब्ल्यू आर्मर झालेले आहेत आणि फक्त आता माझ्याकडे आणि तेजसकडे बाकी आहे. लवकरच आपण पण घेऊ. आता हे पाठीमागं सगळं प्रिपरेशन चालू आहे. जस्ट प्रिपरेशन वगैरे उरकायचं आणि निघायचं. तर आम्ही सगळे प्रिपरेशन करून आता जस्ट निघत आहे. बाईकवरती जसं की सामान बांधायचं चालू आहे. आपले आकाश भाऊ आणि त्यांची फुल्ली लोडेड FG विथ इंजिन गार्ड, सॅडल स्टे, टॉप बॉक्स रॅक आणि सगळं पूर्ण लोडेड आहे. आणि लाईट्स पण आहेत. कोणत्या आहेत लाईट्स? डेल्टा. बाई जबरदस्त, सुपर ऑसम. आणि हे आहेत आपले अक्षय भैयाची 390 ॲडव्हेंचर एक्स फुल्ली लोडेड. मॅडॉकच्या लाईट्स, इंजिन गार्ड, सॅडल बॅक स्टे, पूर्ण हे वायझर पण चेंज केलेलं आहे. पूर्ण टॉप लोडेड आहे. जबरदस्त अक्षय भैया, जबरदस्त बाईक. आणि हा आपला वॅन्थरच आहे. सामान वगैरे आम्ही सगळं ऑलरेडी सगळं बांधून झालेलं आहे. जस्ट आता 1-2 मिनटात आम्ही निघतच आहे. चला जाऊ, तो पेट्रोल भरायचं आहे थोडंसं, देन आपण निघणार पुढं. लेट्स गो. इथं भुकमच्या पेट्रोल पंपावर आम्ही थांबलो होतो या शेलच्या, आणि मस्तपैकी आम्ही लाईनअप लावलेला आहे. आता सध्या फोटोशूट चाललेलं आहे. अक्षय भैया फोटो काढत आहेत. तिन्ही बाईक एकत्र उभ्या केल्यात भाई. सुपर, एकदम खतरनाक दिसत आहे. आता असं तोफखाना घेऊन निघालो आहे आम्ही. फुली लोडेड आहेत सगळ्याकडे सामान वगैरे परफेक्टली बांधलेलं आहे. जस्ट 2 मिनटात आम्ही आता इथून निघतच आहे. आय डोंट नो, लोकेशन मला माहिती नाही कुठं जायचं आहे. अक्षय भैया आणि आकाश भैयाला फॉलो करायचं आता. लेट्स गो. ट्युनिंग. पेट्रोल पंपवरून आता जस्ट निघालो आहे आम्ही. समोर अक्षय भैया लीड करत आहेत, पाठीमागं आकाश आहे आणि सेंटरला मी आहे. सो आमचा प्लॅन काय असा आहे की आम्ही मॅरिनेटेड करून चिकन वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि कॅम्प लावायचा. एक प्लेस त्यांना माहिती आहे, ॲक्च्युली मला माहिती नाही आहे ते प्लेस काय आहे. कॅम्प लावायचा प्लॅन आहे. तिथं चिकन ग्रिल वगैरे मस्तपैकी करायचा, फुल नाईट एन्जॉय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न, म्हणजे उद्या सकाळी रिटर्न आम्ही निघणार आहोत. समोर धरणाचा व्ह्यू बघा. वाव, एकदम सुंदर मनमोहक असं धरणाचं दृश्य समोरून दिसत आहे बघा. वाव, ब्युटिफुल. धरणाला पाणीच नाही राव, पाणी कमी आहे. ओके, इथं थांबायचं आहे का? मे बी. एकच मिनटं. हो या, थांबूया इथं. हां हां, चालेल तसं करू. येस. अक्षय भैया बोलत होते की इथं थांबायचं का समोर थांबायचं. जर पुढं स्पॉट नसेल थांबायला तर रिटर्न इथं येऊन थांबू. लेट्स गो, बघू, चला. तर जो मग अशी आम्ही स्पॉट बोलत होतो तिथं आता जस्ट थांबलेलो आहे. आणि इथून धरणाचा व्ह्यू दिसत आहे बघा पूर्ण. धरणाचं नाव ॲक्च्युली मला माहिती नाही आहे काय आहे, बट धरणाला अतिशय कमी पाणी राहिलेलं आहे आणि पावसाची अतिशय जास्त गरज आहे. आता आकाश येत आहे पाठीमागून, अक्षय भैया आणि मी इथं जस्ट थांबलेलो आहे. आकाशचा वेट करू, चहा घेऊ आणि देन मग आपण पुढे निघू. ओके. तर ह्यावाल्या लोकेशनवरून जस्ट चहा घेतला, मस्तपैकी बसलो थोडा वेळ, अँड आम्ही निघालेलो आहे आमच्या पुढच्या मेन लोकेशनला. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. सुंदर असा नजारा आहे राव, एकदम बेस्ट. जसं जसं इव्हनिंग व्हायला लागला तसं नजारा अजून सुंदर व्हायला लागला आहे. रोड थोडासा खराब है बट इट्स ओके, कोई नहीं चलेगा.
सह लेंगे थोड़ा, इतना अच्छा व्यू और इतना अच्छा नज़ारा देखने को मिल रहा है तो थोड़ा सा तो सहना पड़ेगा भाई. मला आपल्या अक्षय भैयाची ॲडव्हेंचर 390 आहे ना भाई, ती अतिशय जास्त आवडली. कारण अक्षय भैयानं त्याच्यावरती जे मॉड केलेलं आहे, जसं की पूर्ण इंजिन गार्ड आहे, नकल गार्ड्स आहेत, आणि पुढची जी वायझर आहे तो पूर्ण त्यांनी चेंज करून जरा मोठावाला वायझर टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर मॅकडॉकच्या लाईट्स आहेत, साईडला सॅडल स्टे आहे. बस अतिशय सुंदर अशी बाईक दिसत आहे अक्षय भैयाची. त्याचबरोबर आपल्या आकाश भैयाची FZ250 तुम्ही बघितल्यानंतर असं म्हणणार नाही की ती FZ250 आहे. ॲक्च्युली तुम्हाला त्याच्या थोड्याशा क्लिप्स मी नक्कीच दाखवेन. कारण बहिणं त्याचं इतकं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे बाईकचं की ते ओळखून येत नाही अजिबात. हे बघा थोडंफार तुम्हाला दिसत असेल की कसं दिसतंय. आणि थोड्या वेळपूर्वी तुम्हाला मी इंट्रोमध्ये दाखवलं, त्याच्यात पण तुम्ही बघितलंच असेल. सुरुवातीला जेव्हा मी व्लॉग्स शूट करत होतो ना, त्या टायमिंगला थोडंसं मला बोलायला इश्यू व्हायचा की नक्की काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, थोडंसं पप असं व्हायचं. बट हळूहळू जसं जसं मी बोलतो आहे, जसं जसं मी बाईकवरून जरी निघालो तर थोडं थोडं मी प्रॅक्टिस करतो बोलायचं की कसं बोलायचं आहे, काय बोलायचं आहे. आता थोडंफार आपल्याला जमायला लागलं, नॉट परफेक्ट बट हां 50% म्हणू शकता. हे समोर आहे लवासा सिटीचा एंट्री पॉईंट आणि आम्ही इथं जस्ट थांबलेलो आहे. कारण इथून पुढं जायचं म्हटलं प्रत्येक बाईकला काहीतरी 200 रुपये तिकीट आहे. जस्ट अक्षय भैया तिकीटच काढत आहेत पाठीमागं. आणि आपले आकाश भाऊ, नहीं रे ऐसा नहीं करना है रे, शूट चल रहा है इधर. तर चला 2 मिनटात आपलं होऊनच जाईल आणि मग निघणार आहे आपण पुढं. काय व्ह्यू आहे बे समोरचा, एकदम बेस्ट. अरे वा वा, हे बघा एन्जॉय करायचं चाललाय कसला मस्त व्ह्यू. ये हंसी वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ ए मेरे सजना. हे गाणं या लोकेशनला परफेक्ट असं शूट करते आता. काय पॉइंट आहे, सुंदर असा पॉइंट आहे. ह्या बाजूला चला तुम्हाला मी सुंदर असा पॉइंट दाखवू इच्छितो. अतिशय सुंदर असा पॉईंट आहे आता सध्या समोर. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच आलेलो आहे इथं, मला माहिती नाही की भाई इतका सुंदर असा इथं व्ह्यू आहे. पाणी अडवलेलं आहे या बाजूला, समोर लवासा सीट आहे, या बाजूला पूर्ण कोरडं पडलं आहे. हां ऑब्व्हियसली या बाजूला पाणी अडवलं त्यामुळे कोरडं तर पडणारच आहे. बट सुंदर असा व्ह्यू आहे समोर. नाईस ना. हां कॅमेरा तर चालूच आहे, मी बोलतोय. अक्षय या व्ह्यूबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, बस एवढंच. तेवढीच मराठी चांगली आहे. ओके आम्ही निघालो आता सध्या पुढं, कारण आम्हाला अजून पॉईंट शोधायचा आहे ज्या ठिकाणी आम्ही टेंट लावू शकतो. सो लेट्स गो नाव, निघूयात. चलो. तर आम्हाला आमचं लोकेशन मिळालेलं आहे की जिथं जाऊन आम्ही टेंट लावू शकतो. अरे भाई हळू 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 एकदम. अरे मस्तपैकी लोकेशन आहे राव, मस्तपैकी. आता कामं बाकी राहिलेत असे की टेंट लावायचा आहे. या ठिकाणी आपण बाईक्स पार्क करू आता आणि टेंट लावून घेऊ, आवरू सगळं मस्तपैकी. आता इथं खाली एक स्लोप आहे, ॲक्च्युली मोठावाला स्लोप आहे आणि इथून आम्ही आता बाईक खाली उतरवतो आहे बघा. ॲक्च्युली इथंच थांबायचं होतं पाठीमागं. अक्षय भैया निघालेत पुढं, आपला त्याचबरोबर पाठीमागं आकाश आहे. चलो चलो सावकाश, लेट्स गो. ओ वाव, एकच नंबर. अरे भाई हा माणूस आहे राव, एवढं हेवी सगळं सामान घेऊन उतरवते खाली. अभी मेरी बारी है मैं भी उतारेगा उधर से खाली बाइक को, चलो कुठं. माझी बारी आता.
यो यो अरे बाबो मोठा आहे जमलं खडी दगडी वय दगडी जमलं परफेक्ट ट्युनिंग. अरे दगड वाव परफेक्ट एकदम जमलं बघा. अबे ट्रायलचे काय काम करू नको. शिकवतो मी, हे बघ. ओके जसं हात टाईट केला, ते छाती इथे बरोबर टच करायची. जमलं एकदम परफेक्ट जमलं. शिकला? उचल पहिले हात टाईट कर. परफेक्ट एकदम हडकं मोडलेले आवाज आला मला इथपर्यंत ऐकायला आला. नाही मला नाही करायचं. माझी मान आय एम ओके विथ इट. मला नाही करायचं. इथे लावू खाली. काय विचार काय चाललाय? मी किती चांगला कॅमेरामॅन आहे बघ, किती प्रॉपर अँगल घेतलाय मी. सही आहे एवढं मात्र खरं हे पटलं मला. ती जशी खाली उतरते तर कॅमेरा पॅक कसा पॅन होतो. वाव नाइस. यू नो आई हैव लॉट्स ऑफ क्रिएटिविटी. या आई नो बस मेरे को मौका नहीं मिल रहा है. मिलेगा भाई जरूर मिलेगा. हाँ. Midnight and city lights on the other side. You're calling me up at the same time. I'm in the daylight. You're calling to say hi, but your words they cry. If there's something that you need to say, I know it ain't easy living inside your brain for sure. You keep telling me that it's all okay, but I know, yeah, your silence speaks so loud. Your silence speaks so loud, and I hear you calling out. तर पाठीमागं आमचा टेंट वगैरे लावून झालेला आहे मस्तपैकी एकदम. समोर नजारा बघा, समोर धरणाचा व्ह्यू आहे जे बॅक वॉटरचं असतं ते. सकाळी सुंदर असा व्ह्यू इथून समोरून दिसणार आहे. एकदम परफेक्ट अशी ट्युनिंग झालेलं आहे. इव्हनिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि सुंदर असं इव्हनिंगचं जे सूर्याचे लास्ट शेड्स दिसत असतात ना आपल्या ढगांमध्ये ते सुंदर असे दिसत आहेत. या बाजूला टेंट वगैरे सगळं परफेक्टली झालेलं आहे. आता थोडं झालं आहे मार्केटला, जसं की पाणी, मेडिसिन्स वगैरे ज्या काही गोष्टी किरकोळ गोष्टी असतात ज्या आपल्याला लागतात त्या आणायला चाललो आहे. आलोच थोड्या वेळात आणि मग बाकीचा आपला कार्यक्रम अजून बाकीच आहे, जसं की आपल्याला ग्रिल वगैरे लावायचे आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. चला मार्केटला जाऊन येतो पटशेरी लवकर. तर ओके सगळे काही प्रिपरेशन्स झालेले आहेत. आता जस्ट आपल्या आकाश भाऊनं कोळसा पेटवला आहे. आकाश भाऊ कोळसा इथे कोळसा. ओके कोळसा पेटवलेला आहे मस्तपैकी. याच्यावरती काय चिकन ग्रिल सगळं ग्रिल करू. मी पण बसू, काही इश्यू नाही आहे. अक्षय भैया काय म्हणणं आहे तुमचं? बस आता प्रिपरेशन स्टार्ट करायची. तर मस्तपैकी आता प्रिपरेशन स्टार्ट करू आणि करू प्रिपरेशन स्टार्ट आणि चला पुढं. मला पाहिजे ना मग सांगायचं होतं ना झेंडू. माहिती हे बघ फायर प्लेस. हां माझी ती बॅग काढ, मी टी शर्ट चेंज करतो. ती बॅग कुठे आहे माझी काळीवाली? जा मेहनत. हां मागेच बसून आली. चिकन ग्रिल व्हायला चालू झालेलं आहे. अरे वा डायरेक्टली हातानं पलटायचं. एकदम कडक. गजब. गजब. खाओगे तो खाते रह जाओगे. खाते तो रहना है भाई. तुझं नक्की नाही का माझं का नक्की नाही आहे? झालं पलटवलं. हे नाही पलटवलंय. अच्छा हां माझं नाही. खत्तम डिलिशियस झालं बॉस. जबरदस्त. एकदम मजा येऊन जाईल तुम्हाला. Silence calls to me from the treetops of this world. A balance, feeling
a part of this place above. And I know it cannot last, but at last I can finally breathe. And I know it cannot last, but at last I can finally see. तर मस्तपैकी आमचं नियोजन झालेलं आहे मित्रांनो. पाठीमागं जसं की आम्ही टेंट लावला होता तुम्हाला माहितीच आहे. मस्तपैकी नियोजन झालं, सगळं टेंट वगैरे सगळं सामान वगैरे पाठीमागं गाडीवरती बांधायचं चालू आहे. मला पण जाऊन सामान वगैरे बांधायचं आहे आता. रात्रीचा सीन काय असा होता बघा, एकदम सुंदर असा. या बाजूला मून राईज होत होता रात्री आणि पूर्ण चंद्राचा प्रकाश सगळ्या बाजूला पसरलेला होता. अतिशय सुंदर असा व्ह्यू होता. मस्तपैकी एन्जॉय करून झालेला आहे. जस्ट आता निघत आहोत. चला पाठीमागं जातो, मी पण सामान बांधतो आता आणि भेटतो तुम्हाला पॅन्थरवरती. ओके, निघालो जस्ट बाहेर. बाईक उभी राहता का राहता. यस, आकाश भाऊ पण आले आणि पाठीमागं आपले अक्षय भाई आपण मस्तपैकी सॅडलिंग करत डन. येस यो मॅन. चला आता निघूयात आता. लेट्स गो. भाई साहब, तुम्हाला एक जन्नत दाखवतो बघा. पूर्ण बायकरचा ग्रुप या बाजूला संपूर्ण असा उभा आहे. सुपर, एकदम जबरदस्त सीन्स. लवासामधून जस्ट आउट करत होतो तर लवासाच्या एंट्री पॉईंटवर ते संपूर्ण मोठा बायकरचा ग्रुप उभा होता राव. अतिशय सुंदर आणि युनिक असा दिसत होता तो. अक्षय भैया आणि अक्षय भैयाचे ॲडव्हेंचर 390 दोघं पण खड्ड्याला भीत नाहीत. एकदम जबरदस्त पद्धतीने भाई खड्ड्यातून मग बाईक काढतो दादा. एकदम ऑसम. त्याच्या रायडिंग स्किल्स पण जबरदस्त आहेत ॲक्च्युली आणि तो आमच्या आधीपासून राईड करतो आहे. सो एक्सपिरियन्स्ड आहेच भाई, त्यात काय वादच नाही आहे. हा वाला समोर धरणाचा व्ह्यू बघा मित्रांनो. या बाजूला पाठीमागं धरणाची भिंत आहे आणि पाठीमागं समोर तुम्हाला दिसतंय धरणाचं पाणी. सध्या मे महिन्याची एंडिंग आहे त्यामुळं धरणाला पाणी काय कमी आहे बघा. हे सगळं संपूर्ण सुकून गेलेलं आहे. बट जसा पावसाळा चालू होईल तसं तुम्ही या भागात येत असाल जसं की लवासा सिटीच्या आतमध्ये जाण्यासाठी तर हे तुम्हाला तो पूर्ण हिरवंगार आणि पूर्ण भरलेलं दिसेल. आता सध्या तर पाणी कमी आहे. तर अक्षय भैया आपल्या पॅन्थरवरती शिफ्ट झालेला आहे आणि मी अक्षय भैयाच्या ॲडव्हेंचर 390X वरती. भाई ही बाईक चालवायचा जो फिलिंग आहे आणि अक्षय भैयाचा कॉकपीट बघा तुम्ही. एकदम जबरदस्त असा कॉकपीट आहे. समोरची विंडशील्ड आहे एवढी मोठी. बस एकदम ऑसम. आणि गाडीला पॉवर, अरे भाई पॉवरचं काय विचारताय तुम्ही. बेस्ट एकदम. जेव्हा मी ॲडव्हेंचर बाईकवरती शिफ्ट करतो तर त्या टायमिंगला पहिले 1-2 मिनटं मला चुकल्यासारखं होतं आणि त्यानंतर मग कळतं की अरे भाई आपण ॲडव्हेंचर बाईकवरती नो फिअर ऑफ स्पीड ब्रेकर्स आणि खड्डे त्याचा काही भीतीच नाही आहे. आणि भाई अक्षय भैयाची बाईक आहे ना एकदम मेंटेन आहे आणि जबरदस्त सगळ्या ॲक्सेसरीज लागलेल्या आहेत बाईकवरती. सुपर. आणि कॉकपीट तर एकदम बेस्ट आहे. आणि जो पोस्चर आहे माझा बसायचा, मी ज्या पोस्चरमध्ये आता सध्या बसलेलो आहे तो पण एकदम परफेक्ट आहे की जेणेकरून माझी बॅक आहे ना पूर्ण अशी स्ट्रेट झालेली आहे. एकदम सही. ॲडव्हेंचर बाईक्स ओनली ॲडव्हेंचर्स KTMs अँड RCs. अरे भाई सुपर. फक्त ॲडव्हेंचर आणि KTM बाईक्स आहेत सगळ्या. सुपर एकदम क्वालिटी. बाय बाय. ॲडव्हेंचर बाईकवरती रस्ता संपल्याला कळाला नाही. कधी आम्ही चांदणी चौकात येऊन पोचलो हे सुद्धा मला कळालं नाही. एवढं स्मूथ आणि एवढं जबरदस्त फिलिंग येत होतं ह्या बाईकवरती. आपली नेक्स्ट बाईक जी असेल ॲडव्हेंचर बाईक असणार आहे एवढं मात्र फिक्स आहे. आणि आता ॲट लास्ट निघालो मी अक्षय भैयाच्या फ्लॅटवरती कारण काल मी माझं रायडिंग जॅकेट आणि एक ओमकार खांडकेंसाठी आमच्या जे बॅकरेस्ट आणि कॅरियर घेतलं होतं ते जस्ट मी तिथं ठेवलेलं आहे. ते घेणार
रूमला जाणार, व्लॉगचा एंड करणार, एडिट करणार आणि लवकरात लवकर अपलोड करणार आहे. चला अक्षय भैयाच्या रूमवरती जे सामान आहे ते घेऊ आधी, पटशिरी येऊ, अक्षय भैयाला बाय बाय करू आणि निघू रिटर्न रूमला. तर अक्षय भैयाच्या फ्लॅटवरती थोडा वेळ थांबलो होतो, असंच चहा वगैरे थोडं गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. निघालो आता रिटर्न रूमच्या दिशेने. ॲक्च्युली मी गेले 15 मिनिट झाले रायडिंग गिअर्स घालून उभा आहे, त्यामुळे माझी जी अवस्था झाल्या पूर्ण मी घामान वगैरे भिजलेलो आहे. सामान बांधत होतो खाली पार्किंगमध्ये येऊन. बाकीचं जे काल एक टॉप रॅक इथं ठेवला होता, जे आपलं जे असतं काय बोलतात त्याला, डॉमिनर 400चा कॅरियर आणि बॅकरेस्ट, ते आणि बाकीचे बॅग वगैरे सगळं सामान वगैरे बांधत होतो. थोडा वेळ गेला, निघालो रूमला, जातो आता आवरतो. व्लॉगचा एंड करू आपण रूमच्या इथं पोचल्यानंतर. चलो लेट्स गो. तर मित्रांनो दुपारी रिटर्न आल्यानंतर काय व्लॉगचा एंड तर मला काय करता नाही, कारण आलो मी सगळं सामान ठेवलं आणि जे झोपी गेलो ते एकदम खतरनाक पद्धतीनं. सो आत्ता व्लॉगचा एंड करत आहे आपण. व्लॉग अतिशय जबरदस्त होणार आहे. तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आपण भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.